एक नंतर बातमी नागपूरची आहे। नागपूरमध्ये पावसाची हजेरी आहे। आठवडाभर पावसाची हुलकावणी होती। किमान आठवडाभर विदर्भात पावसाचा ब्रेक राहण्याचा अंदाज वर्तवला जातोय। नुकतंच आता आपल्या प्रतिनिधीनं या संदर्भात माहिती दिलेली आहे। यानंतर बातमी मात्र विक्रोळीची आहे। विक्रोळीत मुसळधार पावसाचा तडाखा। संरक्षक पत्रे जे आहेत ते कोसळून रस्त्यावर आलेले आहेत। सुदैवानं जीवितहानी मात्र टळलेली आहे। अनेक ठिकाणी ही इमारतीची कामं सुरू आहेत, कन्स्ट्रक्शन सुरू आहे। त्याकरता लावण्यात आलेले संरक्षक पत्रे हे आता वाऱ्याच्या वेगानं मुसळधार पावसानं कोसळून रस्त्यावर आडवे पडलेले आहेत। तर खेडमधील कुडूस परिसरात रात्रभर पाऊस। कारमळी पूल वाहून गेलेला आहे। परिसरातील अनेक गावांचा संपर्कही तुटलेला आहे। तर सांगलीतील चांदोली धरण निम्म भरलेलं आहे। पाथरपुंज चांदोली या धरण क्षेत्रात अतिवृष्टी कायम आहे। धरणात 17 टीएमसी पाणी साठा आहे। तर सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ आहे। कृष्णेची पाणीपातळी 24 फुटांपर्यंत पोहोचली आहे। वारणा नदीला पूरस्थिती निर्माण आहे। कृष्णेच्या पाणीपातळीत संत गतीनं वाढ होतीये। तर सोलापूरच्या उजनी धरणाच्या पाणीपातळीत वाढ आहे। दौंड बंड गार्डन मधून 1,17,000 क्युसेक पाण्याची आवक आहे। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।